आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तात्यासाहेब, पक्षप्रमुखांचा फोन आहे. हाँ जी सर. यस सर, करतो सर. ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा लाईटली घेऊ नका. मायक्रो लेवलला जाऊन काम करावं लागणार आहे अशी शाळा घेतली माझी आता हायकमांड. तात्यासाहेब, मागं आपण बोलल्याप्रमाणे यंदा सत्य आपल्या खूप कामाचं आहे. आपल्या मतदारसंघात प्रत्येक घराघरात पोहोचलाय आणि कामाने माणसं बी जोडलेत त्यांनी. उगाच नाही आम्ही हेरलं त्याला. आमच्या नजरेतून हिरा सुटत नाही कधी. कुठे आहे कुठं आमचा हिरा? तात्यासाहेब, सत्य येतोय. दिनो, अरे आज दिवसभर A to Z तोडफोड प्रकरणात तात्यासाहेबांची भेटच झाली नाही. आणि दुसरी गोष्ट, उद्या पाडव्याच्या सरप्राईज बद्दल त्यांना काय बोलू नको, नाहीतर बोलता बोलता बोलशील. मी चल. तात्यासाहेब, आता तुझीच वाट बघत होतो. अक्षता आमच्यापर्यंत पोहोचल्या. टाकायला कधी यायचं तेवढं सांग. अहो तात्यासाहेब, अजून काय ठरलं नाही तसं. लग्नाचा इशे चालू आहे फक्त घरात, त्यामुळे थोडीफार शोधाशोध सुरू आहे. आमच्या वाघाला आवरायला आता वाघीण येणार आहे. म्हणजे आता नगरसेवक पदाचे 2-2 तिकीट मागावे लागणार आम्हाला. अरे तात्यासाहेब, त्या वाघाची मम्मी जंगलात वाघिणी शोधाय गेली आणि जंगलात राडा घालून आली. म्हणजे काय झालं, ह्याच्या लग्नाची नाव नोंदणी करायला गेली होती ना, तर तिथं कोणीतरी गुंडगिरी करतो, सत्या गुंड आहे असं बोलली. मग काय राडाच घातला ना तिनं. गुंड बोलले? हो. समाजसेवेचं काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्याला गुंड बोलले? कोण बोलले? ते A to Z वाले. बघावं लागेल तिच्याकडे. तात्यासाहेब, त्याची काही गरज नाही. आम्ही कार्यालय फोडून टाकलं सगळं. सत्याला कोण काय बोललं आणि मी ऐकून गेलं असं कधी होईल का? चांगलं तंत्रवून ठेवलं तेच मी. सत्या, हिंसा आहे ही. नगरसेवक पदासाठी तुझ्यासाठी तिकीट मागितले मी पक्षाकडे. तिथे इमेज क्लीन लागते. त्या A to Z वाल्याने तक्रार केली म्हणजे, त्यांनी पोलीस केस केली म्हणजे. पण साहेब, तुम्ही असताना पोलीस रेकॉर्ड क्लिअर राहील की सत्याचं? दरवेळेस नाही. सत्या, तू आमचा माणूस आहेस हे सगळ्यांना माहित आहे. तुझ्यावर डाग म्हणजे आमच्यावर डाग घातल्यासारखे. येतं का काही लक्षात? होय साहेब, तुम्ही काळजी करू नका. इथनं पुढे असं काय बी होणार नाही. शब्द आहे सत्याचा. ठीक आहे, काळजी घ्या. काळजी घ्या. हो, येतो सर. दिनो, बलमा, आता कळलं मी का चिडलो होतो ते. अरे मम्मीला एक मला कोणी काय बोललेलं आवडत नाही, पण तुला तर कळायला पाहिजे होतं. आता काय पोलीस प्रकरण होऊ नये म्हणजे झालं. बधीर, अरे काय तांब्या फुडतोस का? तेवढंच असतंय ती. तुझा पप्पा कुठे गेलं? काय माहित कुठे गेले ते. बोलले मला कुठे गेले ते, पण तेव्हा मी हेडफोन्स घातले होते ना.
बया 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 बया, काय सणासुदीचं ह्यासनी शिकवून ठेवलंय का नाही कुणाला ठावं? ए म्हणजे सुनंदे, काय ग तुम्हाला आज पाडवा हाय ती तर ठाव आहे का नाही? हा काय उत्साह दिसा ना तुमच्यात, चला लवकर. काय ग हे म्हणजे हे काय? आज सणासुदीचं बी तुला काम बाजूला ठेवा ना वे? अगं आम्हाला सुट्टी नसते, माहित नाही वे तुला? बायच्या जन्माला आलं का नाही की आपसुकच खांद्यावर जबाबदाऱ्या पडत असत्या त्या. सुनंदे, वाईच लेकीला बायच्या जबाबदाऱ्या शिकीव. आणि हे बघ म्हणजे माझ्या डीजे बरं एकदा का लगीन झालं का नाही की मी सासू म्हणून तुझा यो तोरा अजाबात चालून देणार नाही, सांगून ठेवत्या. संसाराच्या आड बाहेरची कामं येऊन द्यायची नाही ती. कोण बोलतय बघा, जिला बाहेरचं सोडा, घरातली कामं बी जमानात. सुनंदे, तुझ्या ह्या चिचकुळ्या तोंडाच्या पुरीला आज गुढी पाडव्याचं वाईज गोड बोलायला लाव. कशात चुरूचुरू बोलत्या त्या बघ. अगं तुमचा बाग गेला ना तेव्हा माझा संसार सांभाळता सांभाळता तुम्हाला सांभाळलंय मी. ही आत्या नसती ना तर तुम्ही माया लेकी अशाच राहिल्या असत्या. तुम्हाला पोटच्या लेकीसारखं सांभाळलंय मी. आणि ह्याच कशा बोलत्या त्या बघा, आज तोंड उचलून बघा जरा बघा. सुनंदे, आज गुढी पाडव्याचा कडुलिंबाचा पाला असा चोळून का नाही वाईट चर तुझ्या या लेकीला, म्हणजे कडवटपणा कमी होईल जरा. मम्मी, कडवटपणा हाय कुठे तिच्यात? साखरेच्या घाटीवानी ग्वाड आहे ती. होय ना, मग तुला बी चारती वाईच. वंस, हो जरा शांत होता का तुम्ही? अहो सणासुदीलाचं भांडण करून गस लोकांना चर्चेला कारण द्यायचं. होय, चला लवकर आटपून घेऊ. तिथं स्टेशनात बी जायचंय. ठेसनात ठेसनात बिसनात काय नाही, आज सुट्टी घ्यायची. आत्या आज सुट्टी नाही जमायची बघ. अगं पोलिसांनी सणवार नसतात, जबाबदारी असते फक्त. चला लवकर गुढी उभारू, पूजा करून घेऊ. हे काय आता काय करावंच लागणार. डीजे आवर बाबा पटापटा. नाही तुझ्या होणाऱ्या बायकोला मॅडम असनी, कॉन्स्टेबल मॅडम असनी उशीर होतोय र. ठेसनातल्या जबाबदाऱ्या पार पाडाय जायचंय ना त्यासनी. चला लवकर. चला ना एक सेल्फी काढूया. या
पप्पा पाहिजे होते ना. हा आला का चांगला वय वय मंजू जा आता नाहीतर बया हाफ डे लागला का नाही तर पगार कट करतील. जा जा लवकर. मम्मी हो भूक लाग. या मंजू आज का नाही नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. तुझ्यासाठी हे नवीन वर्ष लई म्हणजे लई भारी असू देत. तुम्ही दोघी जवळ माझ्यासोबत आहे ना तर माझं सगळं भारीच होणार. आई काहीच काळजी करू नकोस, सगळं बरोबर होईल. तुम्हाला दोघींना पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. वय तुला पण. आई येऊ का? काय करायचं मग आता? तेच की अगं मंजू आल्याशिवाय काय बी व्हायचं नाही बघ आता. हाय कुठं ती? अहो फोन करून बघा की कुठवर आली ते. अहो लावला होता फोन, उचलला नाही तिनं. अहो तिच्या घरी पण सणाची तयारी सुरू असेल. थांबा की येईल मंजू. आले आली का? सगळं सामान आणलं का? घेऊन आलंय, काहीच काळजी करू नका. हे घे फुलं पण आणले आणि रांगोळी पण आणली. बेस्ट. चाली ग माझी माहिती. हे बघा घरचं सगळं आवरून हिथं आली आहे तयारी. कारण हे बी माझं घरच आहे ना गोलप काका. बर चला आता तयारीला लागू. गुढी उभारायची आहे ना? हो हो चला आवर. चला चला. पार्टी मॅडम बोल द्या. असं करा की. काय ग म्हणजे इथे बघ. पोच तर दे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. एक मस्त नंबर. आलाय. हे असं अपडेट मॅडम? पाहिजे. अहो तुम्ही इथं? अहो कालच सल्ला दिलेला ना तुम्ही आम्हाला की रीतसर तक्रार करा म्हणून त्या बाईची, तीच करायला आलीये मी. चला FIR नोंदून घ्या माझी. हो या आत्या. हो. या बस. हे बघा तुम्ही एकदम बरोबर काम केले. तुम्ही तक्रार नोंदवली की आम्ही बरोबर त्या बाईला आणि तिच्या टोळीला अद्दल घडू. हो घडवाच. बरं आता सांगा तक्रार कुणाबद्दल नोंदवायची? नाव काय त्या बाईचं? माया सुर्वे. तिच्या त्या टोळीतली सर्व मुले तिला मम्मी साहेब म्हणत होती. मम्मी साहेब? सत्या दादाची आई? तुम्ही नुसती रिॲक्शनच देत बसणार आहात की माझी तक्रार नोंदवणार? खूपच दरारा दिसतोय त्या गुंडांचा इथे. सगळेच अगदी चिडीचूप बसलायत ते. हे बघा मॅडम कसं आहे ना, तुम्ही कंप्लेंट फाईल करून जाता हो, पण नंतर आमची नोकरी धोक्यात येते. त्या पोराच्या लय मोठ्या ओळखी आहेत मॅडम, तुम्ही प्लीज समजून. म्हणून गुंडगिरी करायचा अधिकार आहे का त्यांना? आणि त्यांच्या कितीही ओळखी असू देत, तुमचे एक सिनियर माझे नातेवाईक आहेत.
त्यांना सांगू का? वाघमारे, अहो नागरिकांची तक्रार लिहून घेणं काम आहे आपलं. घ्या तक्रार लिहून घ्या. सांगा काय झालं? हॅलो दादा, तुझ्या अंडर असलेल्या राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका बाई विरुद्ध तक्रार नोंदवली आहे मी. तेव्हा प्लीज तू लक्ष घालशील यामध्ये. ओके ठीक आहे. याची एक कॉपी मला पण द्या. चला येते मी. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आता तुमच्यामुळे त्या बाईला चांगलीच अद्दल घडेल. चला येते. सर आत येऊ? हा या. बोला काय झालंय? साहेब ते मगाशी सत्यानी त्या बाई बाहेर. हा बोला सर. जाधव, आत्ताच तुमच्या ठाण्यात एक महिला तक्रार नोंदवून गेली आहे. तेव्हा लवकरात लवकर ऍक्शन घ्या आणि आरोपींना अटक करा. तक्रार नोंदवणारी माझी मावस बहीण आहे. तेव्हा लवकरात लवकर कारवाई करा. हा येस सर. जय हिंद. खुसपुटे, हा आत्ता कुठली बाई आली होती तक्रार नोंदवायला? काय तक्रार नोंदवली तुम्ही? अहो साहेब तेच सांगा आलो मी तुम्हाला. अहो लय मोठा मॅटर झालाय. अहो ते मगाशी मॅडम आले होते ना, ते A to Z मॅरेज ब्युरो चालवतात आणि मम्मी साहेबांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांचं ऑफिस फोडले. अहो त्या मम्मी साहेबांच्या विरोधात तक्रार नोंदवून गेले तिथनं. हा सत्या सुर्वे आपल्या नशिबालाच पोचलाय. आता त्या मम्मी साहेबांना कोण अटक करेल? त्यात कमिशनर साहेबांचा शब्द मोडू शकत नाही. आत्ताच फोन केला त्यांनी अटक करा म्हणून. काय करायचं आता? शेवटी तक्रार दाखल झाली म्हटल्यावर ऍक्शन घ्यावीच लागेल की साहेब आपल्याला. मी काय म्हणतोय, आपण बळीची बकरी पुढे केली तर? बकरी म्हणजे? अहो वाघमारेंनी तक्रार लिहून घेतली आहे. आता स्वतः बकरी वाघिणीच्या गुहेत चालली आहे, तर आपण थोडा धक्का देऊया की. जे वाघमारे मॅडमनच पाठवू की मम्मी साहेबांना अटक करायला. मंजू, इस्तवात हात भाजून घ्यायची हौस आहे का तुला? नाही मला सांग ना, तुला काय गरज होती तक्रार लिहून घ्यायची? मी एवढं सांगत होते तिथे की नको लिहून घेऊ तक्रार. तुला माहितीये का आता पुन्हा तूच वाईट होतेस. बघ तू फक्त. हे बघ प्रिया, तिनं तिचं काम केलंय. तुला माहितीये त्या बाईनं किती छळलंय तिला ते. पण मंजू, तू निवांत राहा. उगा लोड नको घेऊस. हा वाघमारे, नेमकं काय प्रकरण आहे त्या A to Z वाल्यांचं? साहेब, त्या मॅनेजर मम्मी साहेबांनी जरा काहीतरी आवाज चढवून बोलल्या. तेव्हा मम्मी साहेबांनी रागाच्या भरात पोरं बोलवली आणि ऑफिसची तोडफोड केली. मी तक्रार लिहून घेतले. आता पुढे तुम्ही सांगाल तशी कारवाई करू. केवढं धीराचं काम केलंय वाघमारे तुम्ही. असं साहेब म्हणत होते. मानलं तुम्हाला. मानलं. आधीची भीती न बाळगता कर्तव्याला जागलाय तुम्ही वाघमारे. वाघमारे, कमिशनर साहेबांकडनं प्रेशर येत आहे माझ्यावर. तक्रार लिहून घेतली आहेत ना, आता अटक सुद्धा तुम्हीच करा.
आज डोंगरा एवढी जबाबदारी आहे माझ्या खांद्यावर. नुसती जबाबदारी नाही तर वाघाच्याच गुहेत जाते असं समज. तवा ही जबाबदारी पार पाडण्यासाठी शक्ती दे मला. बाळ, आज तुझ्यावर जी जबाबदारी आहे ती तू चोखपणे पार पाडशील. यश तुझ्या पायाशी लोळण घेईल आणि सूर्यही तुझ्या तेजापुढे फिका वाटेल.